रेकॉर्डिंग दिसतंय कर ते दिसतं काय कळलं ना. लेक्चर तर घेतलं होतं त्या दिवशी. क्लिअर दिसत नाही. क्लिअर दिसतंय की रेकॉर्डिंग नाही दिसत. काय झालं काय माहिती. रेकॉर्डिंग तर झालं. रेकॉर्डिंग नव्हतं, लाईव्हच घेतलं होतं मी. लाईव्ह लेक्चर घेतलं होतं. काय झालं ते पण मला समजलं. जाऊ दे चला, पुन्हा घेऊया चला, काय प्रॉब्लेम नाही. दिसतंय का रे क्लिअर? क्लिअर दिसतंय का ना? आवाज येतोय का? आवाज आवाज आता क्लिअर दिसतंय का? मला तर दिसतंय समोर क्लिअर. क्लिअर दिसतंय का रे बाबा? सुरू करा बरं. चला क्लिअर दिसते ना? चला टाईप क्रमांक बघायचा आपल्याला 9. वेळ काढायची वेळ घ्या. चला पहिला क्वेश्चन. हे घड्याळात 9:03 झालेत. घड्याळामध्ये त लावायचा. 9:03 झालेत आणि 10:02 कमी, हे एकच वेळ दर्शवते. तर घड्याळात किती वाजले असतील असं विचारले तुम्हाला. घड्याळामध्ये किती वाजले असं विचारलेलं आहे. आणि जे दोन्ही बी टायमिंग आहे ना, दोन्ही टायमिंग, हे दोन्ही टायमिंग सेमच आहे, लक्षात ठेवा. दोन्ही टायमिंग कसं आहे तुमचं, सेमच आहे. तर बघ कशा पद्धतीने सोडवायचं. एक घड्याळामध्ये 9:03 झाले आणि 10:02 कमी, म्हणजे असं म्हटलं ना मी की 9 समजा काय झालं माहिती का, 8:45 झाले. जर 8:45 झाले ते तर दुसऱ्या पद्धतीनं सांगायचं असतं. आपण कसं सांगितलं असतं, अरे 9ला 15 कमी. मग एकानं सांगितलं, विचारलं एकाला, की त्यानं सांगितलं 8:45 झालेत आणि दुसऱ्याला विचारलं, त्यानं मला 9:15 कमी. दोन्ही वेळा एकच आहेत, लक्षात ठेवा. सांगण्याची पद्धत फक्त वेगळी. हिथं पण तेच आहे गणितामध्ये. ती म्हणते की एका घड्याळामध्ये 9:03 आणि 10:02 कमी, हे एकच वेळ दर्शवते. तर घड्याळामध्ये किती वाजले असतील, तर काय करायचं माहिती का, तासामधला डिफरन्स घ्यायचा. इथं 9 वाजले, इथं किती वाजले, 10 वाजले. 10 वजा 9 करायचं, किती तास आले तुमचे, 1 तास. तासामधले डिफरन्स आला 1 तासाचा. 1 तास म्हणजे किती मिनिटे रे राजा, 60 मिनिटे. बरोबर आहे ना. जे मी आता उदाहरण सांगितलं, एकानं सांगितलं की 8:45 झालेत, म्हणजे ती 8:45 आणि एक मला 9:15 कमी, मग ती 45 मिनिटे आणि ती 15 मिनिटे, टोटल किती मिनिटे झाले रे तुमची, बरोबर 60 मिनिटे झाले. याचा अर्थ एका तासामध्ये मिनिटे किती असतात, 60. मग इथं किती मिनिटे झालेत, 9:03 झालेले आहेत. हे 3 मिनिटे अधिक तुमचे, आणि इथं 10 वाजायला किती मिनिटे कमी आहेत, तर 2 मिनिटे. ही 2 मिनिटे राजा. या दोघांची ऍडिशन का करतोय, जसं एकानं सांगितलं होतं की 8:45 झाले आणि एक मला 9:15 कमी आहे, त्याची 45 मिनिटे आणि लक्षात ते 15 मिनिटे, असे टोटल किती झाले तुमचे, 60 मिनिटे झाले. बरोबर आहे ना. म्हणजे ऍडिशन करावं लागेल तुम्हाला इथं. 3x अधिक 2x बरोबर टोटल किती मिनिटाचा गॅप आहे, 60 मिनिटाचा गॅप. 60 मिनिटे. 3 आणि 2 किती आले तुमचे, 5x आले. 5x बरोबर किती आलं, 60 आलं. 5 एके 5 राहिला 1, 5 दोन्ही 10. एक्स ची किंमत आपल्याला मिळाली 12. एक्स ची किंमत किती मिळाली, 12 मिळाली. आपल्याला आता वेळ काढायची. पहिली वेळ जी आहे ना, पहिली वेळ, ती पहिली वेळ किती आहे रे, पहिली वेळ आहे 9:03 पहिली वेळ किती आहे, 9:03 मग 3 गुणाकारामध्ये एक्स ची किंमत किती आली तुमची, 12 आली. 12 इथं लिहा. 12 दोन्ही 24, 12 किती आलं, 36 मिनिटे आली. म्हणजे घड्याळामध्ये किती वाजले असतील, 9:36. 9:36. आता दुसरी वेळ काढायची आपल्याला. दुसरी वेळ किती आहे रे, अरे 9:36. तर दुसरी वेळ किती असणार, तोंडी काढू शकता, पुढे जायची गरज नाही, तरी पण काढूया. 10 वाजायला 2 मिनिटे कमी. 10 वाजायला 2 मिनिटे कमी.
10 वाजायला 2 मिनिटे कमी, म्हणजे 2 गुणाकारामध्ये x ची किंमत 12 आहे. 12 दोन्ही किती आलं? 24. म्हणजेच राजा 9:36 म्हणजेच त्याला म्हणायचं 10 वाजायला किती मिनिटे कमी? 24 मिनिटे कमी. 24 मिनिटे कमी. आणि दोन्ही वेळा लक्षात ठेवा एकच आहेत. म्हणजे घड्याळात एकतर किती वाजले असतील? 9:36 झाली असतील, किंवा 10 वाजायला 24 मिनिटे काय असतील? कमी असतील. लक्षात ठेवा दोन्ही वेळा एकच आहेत. ऑप्शन मध्ये दोन्हीपैकी कोणतंही उद्या उत्तर ते ठोकून द्या. इथं टोटल 1 तास आलता, म्हणजे 60 मिनिटे, म्हणून मिनिटाची ऍडिशन केली इथं मिनिटे 3x आणि इथे किती तुमचे 2x, बरोबर किती आलं तुमचं? 60 आलं. क्लिअर? चला पुढच्या क्वेश्चन कडे. एक घड्याळात 2:02 व 3:03 3 वाजायला म्हणा, वाजून नाही, 3 वाजायला 3x मिनिटे कमी ही एकच वेळ दर्शवते, तर घड्याळातील वेळ कोणती? दोन्ही वेळा एकच आहे. लक्षात ठेवा, सांगण्याची पद्धत फक्त वेगळी. एका घड्याळात 2:02 झालेत, म्हणजेच 2x मिनिटे, म्हणजे 3 वाजायला 3x मिनिटे कमी. लक्षात ठेवा. बघा, एका घड्याळात 2:02 झालेले आहेत. मग तास घ्या, इथं 2 आहेत, तिथे किती तुमचे 3 वाजलेले आहेत. 3 वजा 2 किती आलं तुमचं? 1 तास. आणि 1 तास म्हणजेच किती मिनिटे आली? 60 मिनिटे आली. मग आता मिनिटं घ्या, 2:02 झालेले आहेत, आणि 3 वाजायला किती मिनिटे कमी आहेत? 3x मिनिटे. 3x बरोबर टोटल किती मिनिटे तुमची? 60 मिनिटे आहेत. इथं 3 आणि 2 आले 5, 5x बरोबर आले तुमचे 60. जर 5 ने 60 ला भागलं तर x बरोबर 5 1 5 राहिले, 5 2 10. x ची किंमत किती मिळाली आपल्याला? 12 मिळाली. मग आपल्याला आता वेळ काढायची आहे. पहिली वेळ आहे 2:02 मिनिटे. इथं 2 गुणाकार, x ची किंमत किती आहे? 12. 12 दोन्ही किती आलं? 24. म्हणजे घड्याळामध्ये किती वाजले असतील? 2:24 मिनिटे. 2 वाजून किती मिनिटे? 24 मिनिटे. ही पहिली वेळ आली. म्हणजे याचा अर्थ काय झालं? 3 वाजायला किती मिनिटे कमी? 36 मिनिटे कमी. दुसरी वेळ आहे 3 वाजायला 3x मिनिटे कमी. 3x 3 गुणाकार x किंमत आहे 12. 12 2 24, 12 त्रिक आली 36. याचा अर्थ 3 वाजायला 36 मिनिटे कमी. 36 मिनिटे कमी. आणि दोन्ही लक्षात ठेवा वेळा कशा तुमच्या? एकच वेळ आहे त्या ठिकाणी. याचा अर्थ ऑप्शन मध्ये जे काही येईल लक्षात ठेवा ते उत्तर ठोकून द्या. हे आलं तर हे उत्तर ठोका, हे आलं तर हे उत्तर ठोकून द्या. चला क्लिअर करे, क्लिअर दिसतंय ना? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न खाली उत्तर पुढचे.
बघा 4 वाजून 5 तास आणि इथं 5 वाजायला 7 मिनिटे कमी, इथं 4 वाजलेत आणि इथं 5 वाजलेत. दोघांमधला डिफरन्स घ्या. दोघांमधला डिफरन्स 5 - 4 करून टाका. किती तास आला रे? 1 तास आला. 1 तास म्हणजे किती मिनिटे? 60 मिनिटे. 1 तास म्हणजे किती मिनिटे? 60 मिनिटे राजा. मग आता मिनिटे किती मिनिटे तुमची? 5 x मिनिटे अधिक तिकडं 5 वाजायला 7 x मिनिटे कमी आहेत. 7 बरोबर किती आलं? 60 आलं. 7 आणि 5 आले 12, 12 x बरोबर आले तुमचे 60. आता 12 आणि 60 ला बघ द्या. 12 पंचे आलं 60 राजा. एक्स ची किंमत भेटली किती आपल्याला? 5 भेटली. एक्स ची किंमत किती भेटली आपल्याला? 5 भेटली. आता वेळ काढूया. पहिली वेळ आहे 4 वाजून 5 x मिनिटे. 4 वाजून 5 x मिनिटे म्हणजे 5 गुणाकारामध्ये एक्स ची किंमत 5 आहे. 5 5 किती आलं? 25. म्हणजे घड्याळामध्ये किती वाजले? 4 वाजून 25 मिनिटे. 4 वाजून 25 मिनिटे ही पहिली वेळ आली आपली. दुसरी वेळ काय असेल? दुसरी वेळ आहे 5 वाजायला 7 x मिनिटे कमी. 5 वाजायला 5 वाजायला 7 गुणाकारामध्ये 5 7 5 किती आलं? 35 मिनिटे. म्हणजे दुसरी वेळ आली 5 वाजायला 35 मिनिटे कमी. आणि दोन्ही वेळा एकच आहेत लक्षात ठेवा. तर 4 वाजून 25 मिनिटे झालेत म्हणजे याचा अर्थ असं 4 वाजून 25 मिनिटे झाले. याचा अर्थ 5 वाजायला 35 मिनिटे काय तुमचे कमी आहे. क्लिअर ना? चला पुढचा क्वेश्चन. झालं का रे? किती आलं मला सांगा? 7 वाजून 56 मिनिटे का? बघा 7 वाजून 7 x मिनिटे. 9 वाजायला 8 x मिनिटे कमी. तास घ्या. 9 आणि इथे किती वाजले? 7. 9 वजा किती केलं? 7 आले तुमचे 2 तास. 2 तासाचा फरक आला. 2 तास म्हणजे मिनिटे किती आली? 120 मिनिटे रचा. मग आता मिनिटे घ्या. इथं किती मिनिटे? तुमची 7 x मिनिटे आहेत. आणि तिकडे किती आहे तुमची? 8 x मिनिटे. बरोबर टोटल किती मिनिटे तुमची? 120. 8 आणि 7ची ऍडिशन केली. 8 आणि 7ची ऍडिशन किती आली? 15. 15 x बरोबर किती आलं तुमचं? 120 आलं. 15 आणि 120 ला तर भाग द्या. 15 एके 15, 15 8 20 असे. एक्स बरोबर किती आलं तुमचं? 8 आलं रचा. 8. मग आता आपण काय करूया? दोन्ही वेळा काढूया. पहिली वेळ आहे आपली 7 वाजून 7 x मिनिटे. 7 वाजून किती? 7 x मिनिटे. 7 वाजून 7 x मिनिटे. 7 x ची किंमत आली 8. 7 8 किती आलं तुमचं? 56. याचा अर्थ 7 वाजून 56 मिनिटे झाली. 7 वाजून 56 मिनिटे झाली. पहिली वेळ आली आपली 7 वाजून 56 मिनिटे. दुसरी वेळ काढूया. दुसरी आहे 9 वाजायला 8 x मिनिटे कमी आहेत. 9 वाजायला 8 x मिनिटे कमी. एक्स ची किंमत किती आहे? इथं 8 आहे. 8 8 किती आलं? 64 मिनिटे आली. म्हणजे 9 वाजायला 64 मिनिटे कमी म्हणजेच काय? दुसरी वेळ काढायची तर 9 वाजायला 64 मिनिटे कमी हे उत्तर नाही लक्षात ठेवा. कारण तुमचं इथं 64 मिनिटे आलेत. 60 मिनिटाचा 1 तास असतो. 60 मिनिटाचा 1 तास असतो राजा. याचा अर्थ 1 तास वजा करावा लागेल तुम्हाला. म्हणजे वाजले किती? 8 राजा.
आणि वरचे राहिलेले 4 मिनिटं कमी केले, याचा अर्थ तुमचं किती वाजले? सा 8 वाजायला 8 वाजायला, कारण 64 मधून जर तुम्ही 60 मिनिटे वजा केली तर राहतील फक्त 4 मिनिटे, आणि ते 60 मिनिटे वजा केले तो एक तास वजा करावा लागेल. 9 मधून एक तास वजा करा, 8 झाले. म्हणजेच राहिले किती मिनिटे? 4 मिनिटे. म्हणजे 8 वाजायला 4 मिनिटे कमी. 8 वाजायला 4 मिनिटे कमी ही एकच वेळ दर्शवते. म्हणजे ऑप्शन मध्ये एकतर तुमचं काय असेल, 7 वाजून 56 मिनिटे असतील, किंवा लक्षात 8 वाजायला 4 मिनिटे कमी ही वेळ असेल तुमची. 9 वाजायला 64 मिनिटे ही नसणार ऑप्शन मध्ये. कुठलं ऑप्शन असणार तुमचं? 8 वाजायला 4 मिनिटे कमी. जाय का पुढं? चला. एक घड्याळ एका घड्याळात म्हणा 9 वाजून 9 मिनिटे झालीत आणि 11 वाजायला 11 मिनिटे कमी ही एकच वेळ दर्शवते, तर घड्याळात किती वाजले असतील? झालं का रे? 9 वाजून 9 मिनिटे, 11 वाजायला 11 मिनिटे कमी, याचा अर्थ तास घ्या 11 आणि 9 वजा करून टाका. किती आले तुमचे? 2 तास आले. 2 तास. 2 तास म्हणजेच किती मिनिटं? 120 मिनिटे. मिनिटे घ्या आता, इथं 9 मिनिटे आहेत, अधिक करा 11 मिनिटे, बरोबर टोटल मिनिटे 2 तास म्हणजे किती आले? 120 मिनिटे. 11 9 किती आलं तुमचं? 20. 20 एक्स बरोबर आले 120. शून्याला शून्य गेला, एक्स बरोबर बेसक्क 12. एक्स ची किंमत किती भेटली आपल्याला? 6 भेटली. एक्स ची किंमत आपल्याला 6 भेटली. आता वेळ काढायची आहे. पहिली वेळ जी आहे ना, पहिली वेळ, ही पहिली वेळ किती आहे रे? 9 वाजून 9 मिनिटे. 9 वाजून 9 मिनिटे आहेत. 9 वाजून 9 मिनिटे म्हणजे 9 गुणाकारामध्ये एक्स किती आलं रे? 6. 9 सक्की किती आलं? 54. म्हणजे घड्याळात वाजले 9 वाजून 54 मिनिटे. 9 वाजून 54 मिनिटे ही पहिली वेळ आली आपली. दुसरी वेळ आपल्याला कळते 11 वाजायला 11 मिनिटे कमी, ही एकच वेळ दर्शवते. 11 वाजायला 11 मिनिटे कमी. 11 गुणाकार एक आलाय 6. 11 सक्के किती आलं? 66 मिनिटे कमी. 66 मिनिटे कमी, याचा अर्थ 66 मध्ये 60 मिनिटे, याचा अर्थ 1 तास होतोय. लक्षात ठेवा. 1 तास 11 मधून वजा करा, झाले 10. वरचे तुम्ही 60 वजा केली मिनिटे, राहिली 6 मिनिटे. म्हणजे 10 वाजायला 10 वाजायला 6 मिनिटे कमी. 10 वाजायला 6 मिनिटे कमी, याचा अर्थ घड्याळात एक तर लक्षात ठेवा 9 वाजून 54 मिनिटे झाली असतील, किंवा 10 वाजायला 6 मिनिटे कमी असतील. दोन्ही वेळ एकच आहेत. लक्षात ठेवा. ऑप्शन मध्ये दोन्ही पैकी कोणतेही उत्तर येऊ शकतं, अपर्याय येऊ शकतो. पुढचा क्वेश्चन. एका घड्याळात 4 वाजून 4 मिनिटे व 6 वाजायला 6 मिनिटे कमी हे एकच वेळ दर्शवते, तर घड्याळामध्ये किती वाजले असतील?
4 वाजून 4 मिनिटे व 6 वाजायला 6 मिनिटे कमी एकच वेळ दर्शवतो तर घड्याळामध्ये किती वाजले असते. तास घ्यायचं 4 तिथे किती येते 6 वजा 4 केलं किती आले तुमचे 2 तास आले. आणि 2 तास म्हणजे मिनिटे किती आली 120 मिनिटे. मिनिटं घ्यायचं आहे 4 x मिनिटे तिकडे आहेत 6 x मिनिटे टोटल झाले 120. दोघाची 6 4 आले 10 10 x बरोबर आले 120. 0 0 कॅन्सल x बरोबर किती आलं आपलं 12. तर वेळ काढूया x ची किंमत भेटली 12. पहिली वेळ आपल्याकडे ती आहे 4 वाजून 4 x मिनिटे. 4 वाजून 4 x मिनिटे 4 वाजून 4 x मिनिटे म्हणजे 4 गुणाकार x किती आला 12. 12 चूक आले 48 मिनिटे. याचा अर्थ घड्याळामध्ये वाजले 4 वाजून 48 मिनिटे. 4 वाजून 48 मिनिटे ही पहिली वेळ आली. तर दुसरी वेळ आहे 6 वाजायला 6 x मिनिटे कमी. 6 वाजायला 6 x मिनिटे 6 गुणाकार x आहे 12. 12 सकून किती आलं 72 मिनिटे कमी. 60 मिनिटापेक्षा वरती गेलीत मिनिटे लक्षात. याचा अर्थ 1 तास वजा करावा लागेल तुम्हाला. 60 मिनिटे वजा केली इथून राहिली किती मिनिटे रे 12 मिनिटे. 60 मिनिटे बाहेर काढली होती आपण 1 तास 6 मधून 1 तास वजा केला किती आले 5. 5 वाजायला किती मिनिटे राहिली होती 12 मिनिटे कमी. 12 मिनिटे कमी ही एकच वेळ दर्शवते. याचा अर्थ घड्याळामध्ये एकतर 4 वाजून 48 मिनिटे झाली असतील किंवा 5 वाजायला 12 मिनिटे कमी असतील. आलं का चेक करून घ्या. जाऊया का पुढं. पुढचा प्रश्न. आलं का रे किती आलं. 3 वाजून 3 x मिनिटे झाली. इकडे 5 वाजायला 5 - 3 केले किती आले रे 2 तास आले. 2 तास म्हणजे किती मिनिटे 120 मिनिटे. तर मिनिटे घ्या इकडे किती मिनिटे तुमची 3 x मिनिटे आहेत. अधिक इकडे किती आहे तुमची 5 x आहेत. 5 आणि 3 किती आले 8 x आलं. 8 x बरोबर इकडे मिनिटे किती तुमची 120 आहेत. 8 1 8 x बरोबर राहिले किती रे तुमचे 4 8 45 x ची किंमत आली 15. तर वेळ काढून घ्या. पहिली वेळ आहे 3 वाजून 3 x मिनिटे. 3 वाजून 3 x मिनिटे अर्थ x ची किंमत किती आहे इथं तुमची 15. 15 तरी किती आलं 45. अर्थ घड्याळामध्ये वाजले 3 वाजून 45 मिनिटे. पहिली वेळ आली 3 वाजून 45 मिनिटे. दुसरी वेळ आहे 5 वाजायला 5 x मिनिटे कमी. 5 वाजायला 5 x मिनिटे कमी. 5 गुणाकारामध्ये 5 x ची किंमत 15 आहे. 15 5 किती आलं तुमचं 75 मिनिटे कमी. यातून 60 मिनिटे वजा केली कारण 1 तास होतो इथून वजा 1 तास करा राहिले किती तुमचे 4. याचा अर्थ 4 वाजायला याच्या 75 मधून 60 मिनिटे बाहेर काढली राहिली 15 मिनिटे. 4 वाजायला 15 मिनिटे कमी. याचा अर्थ घड्याळामध्ये किती वाजले एकतर 3 वाजून 45 मिनिटे किंवा 4 वाजायला 15 मिनिटे कमी. दोन्ही वेळा हे एकच आहेत लक्षात ठेवा. दोन्ही पैकी कोणत्याही ऑप्शन मध्ये येऊ शकेल. चला क्लिअर करे बाबा. टाईप क्रमांक तुमचा वेळ काढणे क्लिअर का ह्याच्यावरती परीक्षेला प्रश्न येतात.
चला जाऊया पुढच्या टाईप करते. पुढचा आहे टाईप. टाईप क्रमांक 10, घड्याळ मागे पडणे किंवा पुढे जाणे. एकतर घड्याळ मागे पडेल लक्षात ठेवा किंवा पुढे जाईल. चला जाऊया पहिल्या क्वेश्चन करते. पहिला क्वेश्चन, हे घड्याळ प्रत्येक तासाला 10 सेकंद पुढे जाते. जर सोमवारी सकाळी 9 वाजता घड्याळ ते बरोबर लावलं तर घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 9 वाजता कोणती वेळ दाखवेल असं विचारलं. बघा पहिलं गणित सॉल्व्ह करून देतो मी. हे घड्याळ आहे, एका घड्याळ प्रत्येक तासाला 10 सेकंद पुढे जाते. एका तासाला 10 सेकंद ते पुढे जाते. एका तासाला 10 सेकंद पुढे. एका तासाला किती सेकंद पुढे जाते? 10 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 9 वाजता बरोबर घड्याळ लावले, म्हणजे सेट जे केलं ना आपण घड्याळ, ते सेट कधी केलं आपण? सोमवारी सकाळी केलं. सोमवारी सकाळी किती वाजता सेट केलं? बरोबर 9 वाजता ते सेट केलं. आपल्याला चेक कधी करायचंय घड्याळ? चेक करायचंय येणाऱ्या शनिवारी. सोमवारी सेट केलं, शनिवारी लक्षात आपल्याला चेक करायचं, आणि ते पण शनिवारी कधी किती वाजता चेक करायचं? बरोबर 9 वाजता ते चेक करायचं आहे. पण प्रत्येक तासाला 10 सेकंद पुढे जाते. जर तुम्ही शनिवारी सकाळी चेक केलं 9 वाजता तर घड्याळ कोणती वेळ दाखवेल? 9 तर वाजणार नाही लक्षात, कारण घड्याळ एका तासाला 10 सेकंद हे पुढे जात आहे. मग सोमवार ते शनिवार पर्यंत एकूण दिवस किती आले? तर एकूण दिवस आले 5 दिवस. आता 5 दिवसाचे एकूण तास काढून घ्या. एकूण तास बरोबर तर 5 ला गुणायचं. एका दिवसामध्ये तास असतात 24. 24 न गुणा 24 5 किती आलं? 120. जर घड्याळ एका तासाला 10 सेकंद पुढे जात असेल, 10 सेकंद जर पुढे जात असेल तर 120 तासाला किती सेकंद पुढे जाईल? 120 तासाला किती सेकंद पुढे जाईल? तर क्रॉस मध्ये गुणाकार करा. 12 1 12, वरचे 2 शून्य हायाशी लिहून घ्या. 12 सेकंद घड्याळ पुढे जाईल. जर एका तासाला ते 10 सेकंद पुढे जात असेल तर 120 तासाला किती सेकंद पुढे जाईल? 1200 सेकंद ते पुढे जाईल. ह्या 1200 सेकंदाचं मिनिटामध्ये करून घ्या. मिनिटामध्ये करूया आपण. 1200 सेकंदचं मिनिटामध्ये करण्यासाठी 60 न भाग द्यायचा, कारण एका मिनिटामध्ये सेकंद किती असतात तुमचे? 60. शून्याला शून्य कॅन्सल झाला. 6 1 6, 6 2 12, वरचा शून्य. किती मिनिटे आली रे? 20 मिनिटे आली. 20 मिनिटे. 1200 सेकंद म्हणजे मिनिटे किती आली तुमची? 20 मिनिटे आली. मग आपल्याला चेकिंग टायमिंग जो आपला आहे, तो आपला चेकिंग टायमिंग कधीच आहे रे? शनिवारचा आहे. आपल्याला चेक करायचा आहे. चेकिंग टाइम जो आहे तो आहे आपला शनिवारचा, आणि शनिवारी किती वाजता करायचंय? बरोबर 9 वाजता चेक करायचं. आणि ज्यावेळेस आपण शनिवारी 9 वाजता बरोबर चेक करेल त्यावेळेस घड्याळ लक्षात ठेवा 1200 सेकंदांना पुढे गेलेलं असेल, म्हणजे 20 मिनिटांना ते घड्याळ पुढे गेलं असेल. याचा अर्थ 20 मिनिटे तुम्हाला ह्याच्या 9 मध्ये ऍड करावी लागतील. म्हणजेच ज्यावेळेस शनिवारी तुम्ही घड्याळ चेक कराल त्यावेळेस लक्षात ठेवा घड्याळामध्ये किती वाजले असेल? 9:20 मिनिटे. 9:20 मिनिटे. काय केलं लक्षात आलं? मी काय केलं? एका तासाला सांगतोय की 10 सेकंद ते पुढे जाते. मग आपण घड्याळ बरोबर लावलं होतं, याचा अर्थ सेट केलं. किती वाजता सेट केलं? बरोबर सोमवारी 9 वाजता ते सेट केलं. चेक कधी करायचं आपल्याला? शनिवारी चेक करायचं. किती वाजता? ते 9 वाजता चेक करायचंय. मग प्रत्येक तासाला ते 10 सेकंद पुढे जाते. मी काय केले? सोमवार ते शनिवार पर्यंत एकूण दिवस काढले. एकूण दिवस किती आले? 5 दिवस. त्या 5 दिवसाचं मी तासामध्ये केलं. का तासामध्ये केलं? कारण एका तासाला ते 10 सेकंद पुढे जाते. मग सोमवार ते शनिवार पर्यंत किती सेकंद पुढे गेलं? मग दिवस काढून घेतले. दिवसाचं कशामध्ये रूपांतर केलं? एकूण तासामध्ये. 5 ला 24 न गुणलं, कारण एका दिवसामध्ये तास असतात 24. 24 5 120 आले तुमचे. जर ते एका तासाला 10 सेकंद पुढे जात असेल तर 120 तासाला किती जाईल? क्रॉस गुणाकार केला तर किती आला तुमचा? 1200 सेकंद आला, म्हणजे 1200 सेकंद आले. मी ह्याचं फक्त कशामध्ये रूपांतर केलं? मिनिटामध्ये केलं. सेकंदाचं मिनिटामध्ये रूपांतर करताना 60 ने भागायचं, कारण 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो तुमचा. आपले किती मिनिटे आले? 20 मिनिटे आले. आपला चेकिंग टाइम आहे शनिवारी, आणि शनिवारी किती वाजता चेक करायचं आपल्याला? 9 वाजता करायचं आहे.
आणि त्यावेळेस लक्षात शनिवारी ज्यावेळेस 9 वाजता आपण चेक करेल त्यावेळेस घड्याळ हे 20 मिनिटांना पुढे गेलेलं असेल. मग तुम्हाला 9 मध्ये किती मिनिटं ऍड करावं लागतील? 20 मिनिटं. म्हणजे घड्याळात त्यावेळी किती वाजले असतील? 9 वाजून 20 मिनिटे. क्लिअर करे बाबा. जया पुढचा क्वेश्चन. एक घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते. जर सोमवारी सकाळी 9 वाजता बरोबर लावले तर ते घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी 9 वाजता कोणती वेळ दाखवेल? म्हटलं. बघा प्रत्येक तासाला म्हणजे एका तासाला 5 सेकंद पुढे जाते. घड्याळ काय करते? एका तासाला किती सेकंद पुढे जाते? 5 सेकंद पुढे जात आहे. सोमवारी सकाळी 9 वाजता ते बरोबर लावले म्हणते. याचा अर्थ सेट जे केले ना आपण सेट ते कधी केले? सोमवारी सकाळी केलेलं आहे. किती वाजता केले? 9 वाजता बरोबर ते सेट केलेलं आहे. चेक करायचं आपल्याला. चेक चेक कधी करायचं रे? तर त्यानंतर येणारे शनिवारी 9 वाजता बरोबर. शनिवारी बरोबर किती वाजता चेक करायचं? 9 वाजता चेक करायचं. मग सोमवार ते शनिवार पर्यंत एकूण दिवस किती झाले? तर 5 दिवस झाले राजा. 5 दिवस झाले. 5 दिवसाचं तासामध्ये करा. का तासामध्ये करायचं आपल्याला? कारण एका तासाला ते 5 सेकंद पुढे जाते. तर 5 दिवसामध्ये किती सेकंद पुढे गेलं? म्हणून एकूण तास काढून घ्या अगोदर. एकूण तास बरोबर तर डे किती आहेत तुमचे? 5 गुणाकारामध्ये एका दिवसामध्ये तास असतात 24. 24 पाचा किती आलं? 120 तास आले. जर एका तासाला ते 5 सेकंद पुढे जात असेल, एका तासाला 5 सेकंद पुढे जात असेल तर 120 तासाला ते किती घड्याळ पुढे जाईल? क्रॉस मध्ये गुणाकार करा. 12 पंच आलं 60, वरचा 0 किती सेकंद पुढे जाईल तुमचं? 600 सेकंद पुढे जाईल. आता ह्या सेकंदाचं कशामध्ये करा? मिनिटामध्ये करून टाका. सेकंदाचं मिनिटामध्ये करून टाका. मिनिटे बरोबर टोटल आले 600 सेकंद घड्याळ पुढे गेलेलं आहे. त्याचं मिनिट किती मिनिटं पुढे गेलं? 60 ने भाग द्या. कारण एका मिनिटामध्ये सेकंद असतात तुमचे 60. 0 ला 0 कॅन्सल. 6 1 6 6 0 0. किती मिनिटं आली? 10 मिनिटे. याचा अर्थ घड्याळ किती मिनिटं पुढे जाईल? 10 मिनिटे पुढे जाईल. चेकिंग टायमिंग जो आहे आपला तो चेकिंग टायमिंग कितीचा आहे? चेकिंग टाइम जो आहे आपला चेकिंग टाइम जो आहे तो टाइम किती आपला? 9चा आहे. 9 वाजता करायचं. पण कधी? शनिवारी करायचं आपल्याला. 9 मध्ये आपल्याला किती मिनिटं ऍड करावं लागतील? 10 मिनिटं. कारण घड्याळ हे लक्षात ठेवा सोमवारपासून शनिवारपर्यंत किती मिनिटं पुढे जाते? 10 मिनिटं पुढे जाते. 10 मिनिटं ऍड करा म्हणजे घड्याळामध्ये किती वाजले असतील? 9 वाजून 10 मिनिटे. 9 वाजून 10 मिनिटे.
जाऊया पुढं. तिसरा प्रश्न. झालं. बघा, दर तासाला 10 सेकंद मागे पडते. दर तासाला म्हणजे एका तासाला घड्याळ किती मागे पडते? 10 सेकंद मागे पडत आहे. घड्याळ मागे पडते राजा. सेट करायचं आपल्याला. सेट कधी केलंय आपण? सोमवारी सकाळी. सोमवारी सकाळी बरोबर 6 वाजता घड्याळ काय केलं? सेट केलं. चेक करायचं आपल्याला. चेक कधी करायचं? येणाऱ्या शुक्रवारी चेक करायचं आहे. किती वाजता? 6 वाजता ते चेक करायचं आहे. मग सोमवार ते शुक्रवार तुमचे एकूण दिवस किती झाले? 4 दिवस झाले. बरोबर करे 4. मग 4 दिवसामध्ये एकूण तास काढून घ्या. 4 दिवसाचे एकूण तास काढा. एकूण तास बरोबर 4 गुणाकारामध्ये 24. 24 चोक किती आलं? 96. 96 तास आले. जर एका तासाला 10 सेकंद जर मागं पडत असेल घड्याळ, तर 96 तासाला किती पडेल? तर क्रॉस मध्ये गुणाकार करा. 960 सेकंद मागे पडेल. एका तासाला जर 10 सेकंद मागे पडत असेल तर 96 तासाला किती मागे पडेल? 960 सेकंद मागे पडेल. याचा अर्थ या 960 सेकंदाचं मिनिटामध्ये करून घ्या. मिनिटामध्ये ह्याला 60 ने भागा. 0 0 कॅन्सल. 6 एके 6 राहिले 3. 6 6 36. किती मिनिटे आली? 16 मिनिटे आली. 16 मिनिटे. याचा अर्थ ज्यावेळेस आपण शुक्रवारी घड्याळ चेक करेल 6 वाजता, तेव्हा घड्याळ 16 मिनिटांनी मागे गेलेलं असेल. मग चेकिंग टायमिंग आपला कधीचा आहे? चेकिंग टायमिंग जो आहे, हा चेकिंग टाइम जो आहे तो चेकिंग टाइम कितीचा आहे? शुक्रवारी आपल्याला चेक करायचा आहे. किती वाजता? बरोबर 6 वाजता चेक करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल? 16 मिनिटे वजा करावी लागतील. मग काय करा? 6चं रूपांतर तास आणि मिनिटामध्ये करा. म्हणजे 5 आणि इकडे किती आले तुमचे? 1 तास बाहेर काढला ना, 60 मिनिटे. 60 मिनिटातून तुम्हाला काय करावं लागेल? 16 वजा करावं लागेल. हातच्या घेतला, इथं झाले 5. 10 मधून 6 गेले, राहिले 4. 5 मधून 1 गेला, राहिला 4. इकडे राहिले तुमचे 5. याचा अर्थ ज्यावेळेस तुम्ही शुक्रवारी 6 वाजता घड्याळ चेक कराल त्यावेळेस तुमच्या घड्याळामध्ये किती वाजले असतील? 5 वाजून 44 मिनिटे. 5 वाजून किती मिनिटे? 44 मिनिटे. आलं का? चेक करून घ्या. 5 वाजून 44 मिनिटे. झालं? आलं का रे? क्लिअर का रे बाबा? समजते ना? चला पुढचा प्रश्न.
झालं का रे? बघा प्रश्न. बस स्टॉप वरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर 30 मिनिटांनी सुटते. बस दर किती मिनिटांनी सुटते? 30 मिनिटांनी सुटते. नेटवरून शोध घेऊन नीतूला समजले की बस 12 मिनिटापूर्वीच निघाली. जेव्हा नीतून नेटवरती सर्च केलं लक्षात ठेवा, तेव्हा नीतूला समजलं की अरे 12 मिनिटापूर्वीच बस निघून गेलेली आहे. पुढची बस 7:35 ला सुटणार आहे. पुढची बस कधी सुटणार आहे रे? पुढची बस ही लक्षात ठेवा 7:35 ला सुटणार आहे. याचा अर्थ नीतू ज्या बसनं जाणार होता ती बस किंवा नीतून जी बस सर्च केली ती बस किती वाजता निघून गेली? तर ह्याच्यातून काय करा, 30 मिनिटं वजा करा. याचा अर्थ 7:05. म्हणजे ज्या वेळेस लक्षात ठेवा जी पहिली बस होती, दुसरी बस ही 7:35 सुटती या, म्हणजे पहिली बस जी होती ती पहिली बस कधी सुटली? 7:05 ला सुटली. कितीला सुटली? 7:05 ला सुटली. पण ती काय म्हणते माहिती का, ज्यावेळेस त्यानं शोध घेतला होता नीतून नेटवरून, तो बस ही 12 मिनिटापूर्वीच निघाली होती. बस ही 7:05 ला गेली आणि ह्यानं काय केलं लक्षात ठेवा, जेव्हा नेटवरती सर्च केलं तेव्हा बस ही 12 मिनिटापूर्वी गेली होती. याचा अर्थ ह्यानं सर्च कधी केलं? तुम्हाला विचारलंय जेव्हा माहिती मिळाली तेव्हा सकाळची वेळ काय? जेव्हा त्याला माहिती नेटवरून मिळाली तेव्हाची वेळ काय होती? तर ह्या 7:05 मध्ये तुम्हाला 12 मिनिटं ऍड करावी लागतील. म्हणजे किती आले? तर 5 आणि 2 7, 1 आले आणि इथं आले तुमचे 7. म्हणजे ज्यावेळेस लक्षात नीतून सर्च केलं ती वेळ होती 7:17. बरोबर. आता बघा, जेव्हा नीतून सर्च केलं 7:17 तेव्हा बस ही लक्षात 12 मिनिटापूर्वीच निघून गेली होती तुमची, म्हणजे 7:05 लाच ती निघून गेली होती. काय रे? 27 कसं आलं रे? 7:17. 7:17 दुसरी बस 7:35 ला आहे. बरोबर ना? आणि पहिली बस, कारण दर 30 मिनिटांनी बस सुटते, याचा अर्थ दुसरी बस 7:35 ला असेल तर पहिली बस कितीला? 7:05 ला. आणि ह्यानं सर्च केलं 12 मिनिटापूर्वीच बस गेली होती, याचा अर्थ त्याला 12 मिनिटं लेट झालं. म्हणजेच लक्षात ठेवा त्यानं 7:17 ला सर्च केलं. तर 7:17 ला सर्च. चला, आलं का? 7:17 चेक करून घ्या. जाऊया पुढं. हे परीक्षेला आलेत बरं का, लक्षात ठेवा. पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत. टाकलं ना, टाईप करायचं लय वेळ जातो त्यामुळे काही टाकलेलं नाही. चला पुढं. प्रशांतचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जातं. त्यांनी सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता किती वाजलेले असतील विचारले तुम्हाला. प्रशांतचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. तासाला 5 सेकंद पुढे जात आहे. त्यानं सेट केलं घड्याळ. कधी सेट केलं रे? बरोबर सकाळी 10 वाजता सेट केलं. चेक कधी करायचंय? दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी किती? 10 वाजता. याचा अर्थ दुसऱ्या दिवशी 10 वाजता चेक करायचं आहे. 10 ते 10 लक्षात ठेवा किती तास झाले तुमचे? 24 तास. जर एका तासाला घड्याळ जर 5 सेकंद पुढे जात असेल तर 24 तासाला किती राजा? क्रॉस मध्ये गुणाकार. 24 5 किती आलं? 120 सेकंद. म्हणजे ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आपण घड्याळ चेक करेल 10 वाजता तेव्हा घड्याळ हे 120 सेकंदानं पुढे गेलेलं असेल. ह्या 120 सेकंदाचं मिनिटामध्ये करून टाका. 120 सेकंदाचं कशामध्ये करा? मिनिटामध्ये करून टाका. मिनिटे बरोबर 120 छेदामध्ये किती? 60. कारण एका मिनिटामध्ये सेकंद असतात 60. 60 ने भाग द्या. 0 ला 0 कॅन्सल. 6 1 6, 6 2 12. 2 मिनिटे आली. 2 मिनिटे. याचा अर्थ प्रशांत ज्यावेळेस लक्षात ठेवा घड्याळ दुसऱ्या दिवशी 10 वाजता चेक करेल
त्यावेळेस घड्याळ हे 2 मिनिटानं पुढे गेलेलं असेल. म्हणजे आपला चेकिंग टायमिंग आहे दुसऱ्या दिवशीचा. चेकिंग टाइम जो आहे तो दुसऱ्या दिवशीचा 10 वाजताचा. ज्यावेळेस आपण 10 वाजता चेक करेल त्यावेळेस घड्याळ 2 मिनिटाने पुढे गेलेलं असेल. याचा अर्थ त्यावेळेस घड्याळामध्ये किती वाजले असतील? 10 वाजून 2 मिनिटे. 10 वाजून 2 मिनिटे आलं का चेक करून घ्या. चला जाया कर पुढं पुढं. किती आला? 2:54. बघा घड्याळ दर 2 तासाने 30 सेकंद मागे पडते. 2 तासाला 2 तासाला 30 सेकंद मागे पडत आहे. दुपारी 3 वाजता लावलेले घड्याळ सेट केले आपण. सेट किती वाजता केले? 3 वाजता केले, 3 PM ला. दुसऱ्या दिवशी 3 वाजता चेक करायचं आपल्याला. चेक करायचं दुसऱ्या दिवशी 3 PM ला चेक करायचं. तर किती वाजले किंवा किती वाजलेले दर्शवेल म्हटलंय तुम्हाला. 3 ते 3 लक्षात ठेवा. दुसऱ्या दिवशी किती तास झाले तुमचे? 24 तास झाले. जर घड्याळ 2 तासाला जर 30 सेकंद काय होत असेल मागे पडत असेल तर 24 तासाला किती राजा? बे एक बे बे दोन्ही 4. 12 आणि 30चा गुणाकार. 12 2 24, 12 3 36. 360 सेकंद. किती सेकंद? 360 सेकंद घड्याळ काय होईल त्या ठिकाणी मागे पडेल. ह्या 360 सेकंदाचं काय करा राजा? ह्याचं मिनिटामध्ये करून टाका. मिनिटामध्ये करण्यासाठी तुम्हाला 360 ला कितीने भागावं लागेल? 60ने भागावं लागेल. 0 0 कॅन्सल. 6 किती आलं? 36. किती मिनिटे आली तुमची? 6 मिनिटे आली. 6 मिनिटे. किती मिनिटे आली? 6 मिनिटे आली तुमची. आपला चेक करायचा आहे. चेकिंग टायमिंग जो आहे तो चेकिंग टायमिंग कधीच आहे रे? दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता. 3 वाजता चेक करायचा आहे. घड्याळ 6 मिनिटं मागं जाईल. याचा अर्थ 3 मधून काय करा? 1 तास वजा करा. 2 राहिले इथं आले. 1 तास वजा केले त्याची मिनिटं 60. 60 मधून तुम्ही 6 मिनिटं वजा केली तर किती आली तुमची? इथं 54. इथं आले तुमचे 2. ज्यावेळेस 3 वाजता चेक कराल घड्याळ त्यावेळेस घड्याळामध्ये किती वाजले असतील? 2 वाजून 54 मिनिटे. 2 वाजून 54 मिनिटे झालेली असते. आलं का? चेक करून घ्या. 2 वाजून 54 मिनिटे. चला क्लिअर करे बाबा. नेक्स्ट क्वेश्चन. सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावले घड्याळ. त्यानंतर येणाऱ्या शनिवारी 11 वाजता किती वाजले असते?
घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. तासाला 4 सेकंद काय होते पुढे जात आहे. दिसतोय का रे हा पेन? दिसत नाही वाटते. 4 सेकंद पुढे जाते. सेट केलं. घड्याळ कधी सेट केलं? सोमवारी सेट केलं. किती वाजता सेट केलं? 11 वाजता बरोबर ते सेट केलं. चेक करायचं आपल्याला. चेक कधी करायचं? शनिवारी चेक करायचं आहे. आणि शनिवारी किती वाजता चेक करायचंय? बरोबर 11 वाजता चेक करायचं आहे. मग सोमवार ते शनिवार किती दिवस झाले रे तुमचे? 5 दिवस झाले. 5 दिवस. ह्या 5 दिवसाचं ना, ह्या 5 दिवसाचं सेकंदा सॉरी 5 दिवसाचं काय करा? तासामध्ये करा. म्हणजे एकूण तास काढून घ्या. एकूण तास बरोबर एकूण तास किती आहेत आपल्याकडे? ती 5 दिवस आहेत. एका दिवसामध्ये तास किती असतात? 24. 24 5 किती आलं? 120 तास आलं तुमचं. 120 तास आले. मग जर घड्याळ एका तासाला 4 सेकंद पुढे जाते तर 120 तासाला किती? 120 तासाला किती जाईल? क्रॉस गुणाकार करा. बार चोक किती आलं? बरोबर आहे का रे? 4 सेकंदच ना, 120 आहे ना. हा बार चोक किती आलं? 48 आलं. वरचा 0. 480 सेकंद घड्याळ पुढे जाईल. एका तासाला 4 सेकंद पुढे जाते म्हणजे 12 तासाला 480 सेकंद पुढे जाईल. ह्याचं मिनिटांमध्ये करून घ्या. 480 ला 60 ने भागा, मिनिटांमध्ये होऊन जाईल. 0 0 कॅन्सल. 6 8 48. किती मिनिटे आली रे? 8 मिनिटे आली. 8 मिनिटे. याचा अर्थ ज्यावेळेस आपण शनिवारी घड्याळ चेक करेल, लक्षात ठेवा 11 वाजता, तेव्हा घड्याळ हे 8 मिनिटांनी पुढे गेलेलं असेल. म्हणजे याचा अर्थ किती वाजले असतील? चेकिंग टायमिंग जो आहे आपला, चेकिंग टाइम जो आहे तो चेकिंग टायमिंग कितीचा आहे? शनिवारचा आहे. आणि शनिवारी किती वाजता करायचं आहे? बरोबर 11 वाजता करायचं आहे. याचा अर्थ 8 मिनिटं त्यामध्ये ऍड करा, कारण घड्याळ पुढे जाते. 08 इथं निघाले 11. ज्यावेळेस तुम्ही घड्याळ शनिवारी 11 वाजता चेक कराल त्यावेळेस घड्याळामध्ये किती वाजले असतील? 11 वाजून 8 मिनिटे. आलं का? चेक करून या. जाऊया पुढं. पुढचा प्रश्न. माझे घड्याळ तासाला 10 सेकंद पुढे जाते. जर मी मंगळवारी सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर शनिवारी सकाळी 6 वाजता प्रत्यक्षात किती वाजले असतील विचारलेलं आहे. तासाला 10 सेकंद पुढे जाते. तासाला 10 सेकंद पुढे जात आहे. तासाला 10 सेकंद काय होते? पुढे जाते. मग सेट कधी केलं माहितीये का? सेट केलं मंगळवारी. मंगळवारी किती वाजता केलं? 10 वाजता घड्याळ बरोबर काय केलं? सेट केलं. चेक करायचं आपल्याला. चेक आपल्याला घड्याळ चेक करायचं. चेक कधी करायचं? शनिवारी सकाळी करायचं आहे. शनिवारी
किती वाजता करायचं? पण 6 वाजता चेक करायचंय, 6 वाजता चेक करायचं. मंगळवार ते शनिवार एकूण दिवस किती झाले मला सांगा? 4 दिवस झाले, 4 दिवस. बरोबर का रे? 4 दिवसाच्या अगोदर एकूण तास काढा. मी काय करतोय 10 ते 10 काढतोय, नंतर वजा करूया आपण. एकूण तास आपण काढून घेऊया अगोदर, एकूण तास काढा 10 ते 10. 4 दिवसात एका दिवसामध्ये तास असतात 24. 24 चे किती आलं तुमचं? 96 आलं. 24 चे किती आलं? 96. एकूण तास आले मंगळवार ते शनिवारी 10 ते 10 टायमिंग लक्षात ठेवा, 96 तास आले. पण शनिवारी 6 वाजता, बरोबर आहे का रे? याचा अर्थ तुम्हाला 4 तास काय करावं लागेल? मागे यावं लागेल. 4 तास मागे यावं लागेल, कारण 7, 8, 9 आणि 10 4 तास लक्षात ठेवा मागे यावं लागेल. मी कारण 10 ते 10 पकडलेलं आहे. 96 मधून 4 गेले किती आले तुमचे? 92 तास आले. 92 म्हणजे मंगळवार 10 पासून शनिवारी 6 पर्यंत एकूण तास जे आले, एकूण तास किती आले? 92 आले. मग आता घड्याळ काय करते माहिती का? तासाला 10 सेकंद पुढे जाते. तासाला 10 सेकंद पुढे जाते. जर एका तासाला 10 सेकंद पुढे जात असेल तर इकडे एकूण तास किती आले रे? मंगळवार ते शनिवार पर्यंत 92 तास आले. 92 तासाला किती जाईल? दोघाचा क्रॉस गुणाकार 900 किती आलं तुमचं? 20 आलं राजा. 920 सेकंद घड्याळ काय होईल त्या ठिकाणी पुढे जाईल. ह्याचं 920 काय करा? जात नाही का रे भाग? 920 ला काय करायचं आपल्याला? भागायचं किती ना? 60. 0 0 कॅन्सल, 6 1 6. राहिले किती रे तुमचे? 3. नाही ना 6 ने भाग जात. 6 16 कसं आणलं रे? भाग जात नाहीये. शनिवारी सकाळी 6 वाजता म्हणले ना. भाग जात नाही रे. 10 इथं 6च्या जागी 10 तर नसेल ना. तर प्रश्न काय होता? का 10 करून घ्या बरं इथं. 10 ते 10 किती तास आले? मग 96 तास आले ना तुमचे. 96 तास आले. 96 इथं 6 झाले. 10 करून घ्या, बघू येते का? कारण भाग तर 920 ला जात नाहीये. 920 ला भाग जात नाहीये. मग इथं काय झालं? तासाला 10 सेकंद पुढे जाते. तर 96 तासाला किती मला? 96 तासाला किती? तर दोघाचा क्रॉस मध्ये गुणाकार केला, 960 सेकंद आले. म्हणजे घड्याळ 960 सेकंदानं काय होईल त्या ठिकाणी पुढे जाईल. मिनिटामध्ये करून घ्यायचं. मिनिटामध्ये केलं 960. छेदामध्ये केलं 60 राजा. का छेदामध्ये 60 केलं? कारण एका मिनिटामध्ये सेकंद असतात तुमचे 60. 0 0 कॅन्सल, 6 1 6. 6 1 6 राहिला 3. 6 6 किती आलं? 36. किती मिनिटे आली तुमची? 16 मिनिटे आली. 16 मिनिटे. याचा अर्थ ज्यावेळेस तुम्ही शनिवारी घड्याळ 6 वाजता चेक कराल तेव्हा घड्याळ 16 मिनिटांनी पुढे गेलेलं असेल. मग चेकिंग टायमिंग जो आहे ना, चेकिंग टायमिंग, तो चेकिंग टाइम जो आहे, तो चेकिंग टाइम किती आपला? शनिवारी 6 वाजता. हे 6 वाजता. आणि ज्यावेळेस शनिवारी 6 वाजता चेक करेल त्यावेळेस घड्याळ हे 16 मिनिटांनी पुढे गेलं असेल. याचा अर्थ 16 मिनिटे तुम्हाला 6 मध्ये ऍड करावे लागतील. 16 तसंच लिहिलं, 6 पण तसंच लिहिलं. घड्याळामध्ये शनिवारी ज्यावेळेस तुम्ही चेक कराल 6 वाजता त्यावेळेस घड्याळामध्ये किती वाजले असतील? 6 वाजून 16 मिनिटे. 6 वाजून किती? 16 मिनिटे. इथं थोडस बदल करा. 6च्या जागी 10 करा. 6च्या जागी 10 करा. भाग जात नाही. क्लिअर का रे बाबा? ठीक आहे. अशा पद्धतीने आजची गणित झालेली आहेत. क्लिअर करा बाबा. आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थोडेसे राहिलेत गणित अजून. तेवढे झाले की प्रकरण संपून जाईल. ठीक आहे, थांबूया आज इथंच. राहिलेला भाग नेक्स्ट लेक्चरला बघूया. मागचं लेक्चर नाही का रेकॉर्ड झालं? काय झालं कळालंच नाही. त्याशी घेतलं. चला ठीक आहे, आज तर झालं ना ते.